साधक हो, व्हीबीके ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्कीदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्रीवत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांचे वेदांवरील अतिशय महत्त्वाचे संशोधन म्हणजे वेदमंत्र रक्तगट होय. 8/8/1960 पासून महाराजांचे हे संशोधन समाजाच्या कल्याणासाठी उपलब्ध असून आतापर्यंत लाखो भाविकांनी साधकांनी याचा लाभ घेतला आहे. रक्तगटाप्रमाणे वेदमंत्र जपल्यास, भक्ती केल्यास मानवी जीवन चिंतामुक्त, सुखी, सुरक्षित, संकटमुक्त होते. वेदमंत्र रक्तगट हे जगतारक आहे. संपूर्ण जगाला याचा लाभ होण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा. साधक हो, विश्वक्रांती नवे ज्ञान या यूट्यूब चॅनलवर तसेच विश्वधर्म लॉ बोर्ड या फेसबुक पेजवर रोज सकाळी पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्रीवत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांची वेदांवरील प्रवचने, तर रोज संध्याकाळी स्वयंभू कल्कीदत्त परमेश्वर अवतार चमत्कार या विषयींचे व्हिडिओ उपलब्ध होत आहेत. अवश्य लाभ घेणे. हरिओम दत्त. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्ये सर्वदा. ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगृजानगम्यं वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं. ओम शांति. ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव शाम शाम ओम शिव शिव शाम शाम. हरिओम. आजचा आपला विषय आहे स्वयंभू कल्कीदत्त परमेश्वर अवतार रक्तगट वेद मंत्र अणुयुद्ध जिंकणे. आतापर्यंत जगामध्ये रोज आपण ऐकतो अणुयुद्ध होणार आहे, याच्यामध्ये लाखो लोक मरणार आहेत, कुठले प्राणी जगणार नाहीत. ही अणुयुद्धाची जेव्हा तो उठून घोषणा करतो, मोठमोठे राष्ट्र तेच सांगतात, जगातले सगळे शास्त्रज्ञ तेच सांगतात, प्रजा राहणार नाही, मरून जाणार. पण लक्षात ठेवा की अणुयुद्धातून माणसं वाचली पाहिजे असं काही तुमच्याकडे आहे का? काही नाही तुमच्याकडे. कारण अणुयुद्धातून माणसं वाचवणे, जरी उद्या अणुबॉम्ब पडला त्याचे जे वाईट किरण आहेत ते बेटा आणि गॅमा यांनी माणसं मरणार, प्राणी मरणार, मोठी हानी होणार. हे जसं तुमच्याकडे सांगणं आहे त्याला प्रतिबंध करणार तुमच्याकडे काही जगामध्ये शास्त्र काही नाही. नुसतं लोकांना सांगताय भीती दाखवताय माणसं मरणार नाही, एकही माणूस मरणार नाही असं मी आता तत्वज्ञान वेदातून सांगणार आहे. एकही माणूस मरणार नाही, एकही प्राणी मरणार नाही, कोणालाच काय होणार नाही. कारण वेदामध्ये जे सांगितलेलं तत्वज्ञान आहे त्याचा अभ्यास केला पाहिजे, आणि तो अभ्यास जेव्हा आपण करू, त्याचा अनुभव घेऊ, तेव्हा आपल्याला कळेल कोणी माणूस मरणार नाही, कुठल्या वंशात धोका होणार नाही, सगळ्यांचा वंश राहणार आहे. ऐका रुच्या. ओम त्वं सोम नमादन पवसो चर्षणी सहा चर्षणी धृती सस्नेशा अनुमाद्याम. हे स्वामा परमेश्वरा, तू मानवांना आनंद देणारा परिपूर्ण आनंद देणारा आहेस.
मानवदृष्ट्या म्हणजे आनंद देणारा आहेस व मानव हंत्या शत्रूंचा नियपात करणारा आहेस. इंद्रासाठी तू सतत रस देत राहा. तू शुद्ध पवित्र स्तुत्य आहेस. हा जो सोमरस म्हणून सांगितलेला याच्यामध्ये आहे, हा सोमरस म्हणजे नेमकं काय आहे? म्हणजे मानवाला आनंद देणार आहे आणि जे वाईट लोक आहेत त्यांचा नाश करणार आहे. तर याच्यामध्ये आता जे जगामध्ये अणुयुद्ध होणार आहे, अणुबॉम्ब पडणार आहे, त्याचे दुष्परिणाम जगाला भोगावं लागणार आहेत. पण त्याच्याकरता उपाय तुमच्याकडे आहे का? नाही. काय राष्ट्रामध्ये अणुबॉम्ब पडल्यानंतर काय लोकांना आपल्या घराला शिशाचे पत्रे बसवले आहेत आणि जरी उद्या बॉम्ब पडला ते शिशाचे घर बांधलेले, त्यामुळे त्याला काय होणार असं म्हणणं आहे. चुकीचं आहे. कारण ही माणसं हवेत आल्यानंतर त्यांना गॅमाने बॅटॅक करून छाडणार, म्हणजे ते स्वतःच नष्ट होणार आहेत. मानवाच्या शरीरामध्ये गॅमाने बॅटॅक करण्याने प्रवेश नाही केला पाहिजे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मानवाच्या शरीरामध्ये अल्फा किरणाने प्रवेश केला पाहिजे, तेव्हा मानव जिवंत राहणार. आणि जर हे करता आलं नाही जगाला तुम्हाला, तर तुम्ही शास्त्राचे काय करताय? वेदात बघा, वेदात काय सांगितलंय? सोमरस मानवाचा कल्याण करणार आहे. म्हणजे उसाचा रस, नारळाचं पाणी, आंब्याच्या फळांचा रस. आता याच्यामध्ये हा जो रस आहे, याच्यामधून लोह, तांबे आणि जस्त हे 3 घटक, सोनं चांदी, हे 3 घटक मानवाला सोमरसामधून मिळणार. आणि पूर्वी देवलोक जे आहे सगळे ते मांस खात नाही, दारू पित नाही, गांजा घेत नाही, ते फक्त सोमरस पितात. अमृत सोमरस. अमृत कसं आहे, याच्यामध्ये 2 मुद्दे सांगितले आहेत की सोमरस हा मानवाचा हित करताय, तसाच मानवांच्या शत्रूंचा नाश करणार आहे. ह्याच्यात महत्त्वाचा मुद्दा मानलेला आहे. आणि असं अमृत कसं आहे, देवांचा हित करणार आहे, मानवाचा हित करणार आहे. जर कुठलाही प्राणी किंवा राक्षस अमृत प्याल तो अमर होणार आहे. म्हणून देवांनी सोमरसाचं जास्त महत्त्व गायलेलं आहे वेदामध्ये, सामवेदात, की सोमरस प्याल्यानंतर मानवाच्या शरीरामध्ये अणुबॉम्बच्या विरुद्ध लढण्याची ताकद तयार होते. आताचा अणुबॉम्ब असं नाही, पूर्वी अणु होतच. अणुयुद्ध जिंकणे हा आपला महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण का तर आपल्या समोर जे उदाहरण आहे अणुयुद्ध जिंकायचं. आता बघा की हवेमध्ये 2 अति सूक्ष्म जंतू आहेत. एक ऑक्सिजन धारण करणारे, घेणारे, आणि दुसरे ऑक्सिजन पिणारे, ते धारण करणारे. आता ऑक्सिजन धारण करणारे ते सोमरस पिल्यानंतर देव आणि मानवांच्या शरीरामध्ये प्राणवायूचा साठा भरपूर करून उत्साह वाढवतात. आणि जे काय दुसरे आहेत ऑक्सिजन रहित, ऑक्सिजन न घेताना जीवाणू आहेत त्याचे सूक्ष्म, तुम्ही सोमरस पिल्यानंतर हे जीवाणू ऑक्सिजन शरीरातला पिऊन टाकतात किंवा नष्ट करतात, त्यामुळं धोका पोचतो. हे जे जीवाणू आहेत, आता या जीवाणूची विभागणी अशी आहे की अतिसूक्ष्म ऑक्सिजन घेणारे जीवाणू आपल्या शरीरात आतड्यात किंवा शरीरामध्ये आहेत. ते आपल्यासाठी जीवनसत्व, खनिज, अमोनियम अशी तयार करतात. लोह, जस्त, तांबे, सोनं आणि चांदी असे अनेक घटक तयार करतात. तर ह्या जीवाणूंची जोपासना आपण केल्यानंतर आपल्या शरीरामध्ये भरपूर प्रतिकार शक्ती येते. वेदामध्ये हे वर्णन आहे. आणि जे जीवाणू ऑक्सिजन न घेताना जिवंत असतात ते जर तुम्ही शरीरात आले, पण तर तुम्हाला तुमच्या शरीरात आल्यानंतर तुमचं ऑक्सिजन नष्ट करणार, प्राणवायू नष्ट करणार, मेंदू खाऊन टाकणार, हृदय खाऊन टाकणार, फुफ्फुस खाऊन टाकणार, यकृत, जठर हे सगळ्या अवयव खाऊन टाकणार, काय ठेवणार नाही, मांस खाऊन टाकणार.
गॅस गॅगरिंग तयार करणार, सगळं हातपाय सडून टाकणार, म्हणजे अशा प्रकारचे जंतू आहेत. हे जंतू इतके सूक्ष्म आहेत, एका केसाची 1,00,000 भाग करायचा असे व्याधात सांगितलं. आणि त्याचा एक भाग पाहायचा म्हणजे हे जीवाणू असे आहेत, म्हणजे आक्षण घेणारे जीवाणू असे आहेत आणि माणसाला मारणारे जीवाणू पण इतके सूक्ष्म आहेत. आणि हे सहसा याचा आपल्याला ताळमेळ लागत नाही, त्यामुळे आपण कायम आजारी पडतो, कायम दुखणी करतो. आणि याच्याकरता आपला जो भाग आहे त्याच्याकरता आपल्याला सोमरस पिणे आवश्यक आहे. मानवाचा हितकर्ता हा सोमरस आहे, देवांचा हितकर्ता सोमरस आहे, देवाला विजय मिळवून देणारा सोमरस आहे, मानवाला विजय मिळवून देणारा सोमरस आहे. आणि हा सोमरस दुष्टांचा नाश करणारा पण आहे. कारण का तर याचं कारण आहे, हा सोमरस दुष्टांचा कसा नाश करणार. आता बघा, आता हे तुमच्या शरीरामध्ये हे जे जीवाणू आहेत, हे दुष्ट जीवाणू, आक्षण घेणारे जीवाणू, हे जीवाणू एकदा सोमरस शरीरात आल्यानंतर लोह, जस्त, तांब, अँटीबॉडीज तयार, म्हणजे एक तयार होणारा विशेष प्रकारचा घटक शरीर संरक्षण करणारा आणि यांचा नाश करून टाकणार, म्हणजे आपण सुरमय या ठिकाणी गेमाने बॅक्टेरिया आत येणार नाही. आणि आपला जे आक्षण घेणारे जीवाणू आहेत, हे पवमान सोमा हा परमात्मा जो आहे याचा आपल्या शरीरामध्ये शिरकाव होणार आहे. आणि दुसरा मुद्दा, पवमान सोमा म्हणजे अल्फा किरण हे आपल्या शरीरामध्ये तयार होतात. सोमरसाशिवाय अल्फा किरण शरीरात तयार होत नाहीत. की फळं खायची किंवा काही भाजीपाला खायचा, या दृष्टीने हा सोमरस आपल्या शरीरामध्ये अल्फा किरण तयार होतं. आणि ते अल्फा किरण तयार होण्याकरता आणि शरीरातून प्रवास करण्याकरता आपल्याला सोनं आणि जस्त यांची जास्त गरज आहे. आपल्या शरीरात जस्त जे आहे त्याचं प्रमाण पाहू शकतो आपण. हे जस्त आपल्या शरीरामध्ये निर्माण झालं तर आपल्या शरीरामध्ये 99% पेशी जस्त असलं तर 100% पवमान सोमा हा परमात्मा आपल्याकडे आहे. नंतर आपल्याकडं अल्फा किरण 100% आहे. आणि हे जे तुमचे गॅमा, बॅटा, अणुबॉम्बची किरणं आहेत, ती किरणं आणि हे जे अक्षणरहित जीवाणू आहेत, हे तिन्ही गोष्टी आपल्या शरीरामध्ये प्रवेश करू शकत नाहीत. कारण हे नष्ट झाले, यांना आत प्रवेश करता येत नाही. कारण अल्फा किरण जे आहेत, पवमान सोमा जो देव आहे तो जस्तामधून हे जे किरण आहेत ते सरळ चालतात. आणि गॅमा आणि बॅटा किरणं ह्या जस्तामधून आरपार जाऊ शकत नाहीत, शिशातून आरपार जाऊ शकत नाहीत, सोन्यातून आरपार जाऊ शकत नाहीत. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे घटक आहेत जीवाणू आक्षण तयार करणारे, त्यांना आपल्या शरीरामध्ये काय तयार करावं लागेल. लोह, तांबे, जस्त, सोनं आणि चांदी आणि शिस हे पण तयार करावं लागेल. शिस तयार करण्यास सुद्धा जीवाणू आहेत, रसायन तयार करतात. हे सगळे जीवाणू आपल्या शरीरात आल्यानंतर अणुबॉम्बनी एकही मनुष्य मरणार नाही. त्याच्याकरता सोमरस प्यायला पाहिजे, म्हणजे फळांचा रस प्यायला पाहिजे. पण तो कोणत्या फळांचा रस प्यायला पाहिजे, कसा प्यायला पाहिजे, हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यावर आपण आता त्या ठिकाणी विचार करणार आहोत आणि त्याचं पण उदाहरण देणार आहोत की काय खाल्ल्यानंतर आपल्याला अणुबॉम्बची झळ पोहोचणार नाही. आता पहिला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की अणुबॉम्ब आपल्या शरीरावर परिणाम कसा करतो. हे बघा, हे माझ्या हातामध्ये तांबडा धागा आहे, ही अनंत धागा आहे, हा बांधलाय. हा तांबडा आतापर्यंत जसा तसा आहे, म्हणजे आपल्या शरीरामध्ये अणुबॉम्बचे परिणाम झालेला नाही. जर हा धागा पांढरा पडला तर आपल्या शरीरामध्ये गॅमा आणि बॅटा आणि अक्षणरहित जीवाणू शरीरामध्ये आल्याचे सिद्ध होते. आता बघा, आपल्या शरीरामध्ये जर अल्फा किरण प्रगट झाले, नंतर पवमान सोमा देवता प्रगट झाली, परमेश्वर, आणि जीवाणू जे आक्षण घेणारे
ते शरीरामध्ये जर आपल्या 99% जर शरीरात पेशी असेल तेव्हा ते झाले की हा धागा तांबडा जसाच्या तसा राहतो, हा नष्ट होत नाही, याचा रंग वर्षभर जसा तसा राहतो. म्हणजे जरी उद्या बॉम्ब तुमच्या घरापाशी पडला किंवा तुमच्या जवळ जरी बॉम्बचे किरण आले तर तुमच्या शरीरात ते प्रवेश करू शकत नाहीत. कारण अणुभट्टीचे फक्त काम करणारे लोक आहेत, त्यांच्या दंडावरती एक तांबडी पट्टी बांधली जाते आणि ती तांबडी पट्टी जी असते ती जेव्हा पांढरी पडते तेव्हा त्याची बदली केली जाते, दुसरा ते ठेवलं जातं. कारण त्याच्या शरीरावरती ते तांबडा रंग गेल्यानंतर अणुबॉम्बच्या प्रकाशाची किरण शरीरात घुसू लागलेले आहेत. म्हणजे कोणते गॅमान बॅटा, म्हणजे हा धोक्यात आलेला आहे, तो काढून दुसरीकडे द्यायचा. मग अशा माणसाला कांद्याचा रस पाजला जातो. कांद्याचा रसामध्ये जस्त आहे, त्याचं प्रमाण जास्त वाढल्यास त्याच्या पट्टा जो तांबडा पांढरा झालाय तो पुन्हा तांबडा व्हायला लागतो. असं इतका अद्भुत चमत्कार या फळामध्ये आहे. सोमरस जेव्हा पिऊ आपण तेव्हा आपले तांबडे झाले पांढरे झाले पट्टे पांढरे होतात. आता आपल्या हिंदू धर्माच्या मंदिरामध्ये भगवा ध्वज लावलेला असतो आणि हा भगवा ध्वज काय फडकवतो. गावची मंडळी पुजारी ते भगवा ध्वजाकडे रोज पाहतात. ज्यावेळी हा भगवा ध्वज जसाचे तसा आहे तेव्हा आपल्या गावाच्या एरियामध्ये कुठेही अणुबॉम्बचे गॅमा आणि बॅटा किरण आलेले नाहीत किंवा कुठेही आपल्या गावामध्ये ऑक्सिजन रहित असे जीवाणू आलेले नाही, ते सिद्ध होत. पण जेव्हा देवळावरचा झेंडा भगवा झेंडा पांढरा होतो तेव्हा आपल्या गावामध्ये संकट येणार आहे, त्यावेळेला आपल्या गावामध्ये महामारी येणार आहे, माणसं मरणार आहेत आणि मग त्या ठिकाणी गॅमा आणि बॅटा किरण आणि ऑक्सिजन रहित हे जीवाणूचं प्रमाण गावात वाढलेलं आहे, देशात वाढलेलं आहे. त्यामुळे हे माणसं संपणार असं पूर्वीच्या इतिहासात वेदामध्ये सिद्धांत मानलेले आहेत. तर याचं कारण असं आहे की अणुबॉम्बचे परिणाम पूर्वी तपासत होतात. गावातला देवाचा झेंडा भगवा झेंडा एकदा पांढरा झाला की लोक गाव सोडून बाहेर जायचे, मैल 2 मैल जाऊन गावाच्या बाहेर राहायचे, पुन्हा देवाला भगवा झेंडा लावायचे आणि त्या झेंडा लावला काही गावात लोक राहायचे. आमच्या शिरोळमध्ये रामलिंग महाराजांचं मंदिर म्हणजे भगवान शंकराचं रामप्रभूने स्थापन केलेलं मंदिर आहे. या मंदिरावरती भगवा ध्वज असायचा असे आमचे पूर्व सांगत. तो भगवा ध्वज पांढरा झाला की शिरोळचे लोक गावाच्या बाहेर जायचे, लांब जाऊन तुटक राहायचे आणि जो परत झेंडा लावायचा बाहेर जाऊन पुरणपोळ्या नैवेद्य वगैरे देवाला दाखवायचा आणि मग त्या ठिकाणी सोमरस प्यायचा, फळं खायची. मग अल्फा किरण शहरात तयार व्हायचं. मग त्या एरियामध्ये होम हवन करायचं. होम हवन झालं की हवेमधले हे जे तुमचे ऑक्सिजन जंतू आहेत जीवाणू ते तुपाचं तेलकटपणा हवेत पसरतो, त्यावेळा त्या चिकटून ते नष्ट होतात, व्याजांच्या लहरी नष्ट होतात, टिकत नाहीत. पूर्वग्रह का होत नव्हती तर प्रत्येक गावामध्ये होम व्हायचा, प्रत्येक हिंदू धर्मी अग्निहोत्र व्हायचं, तेव्हा माणसा दुखणी येत नव्हती, माणसं आजारी होत नव्हती. का तर त्या अग्निहोत्र केल्यानंतर त्या ठिकाणी एक विशेष प्रकारचं वातावरण तयार होतं आणि त्याच्यामध्ये आपल्या घरात एनर्जी आहे. तुमच्या घरात समजा ऑक्सिजन रहित हे जीवाणू येणार आहेत घरात, नंतर गॅमा आणि बॅटा किरण पण तुमच्या घरात येऊन तुमची हल्ला करणार आहेत. पण त्यावेळेला आपण जेव्हा होम हवन करू त्या होमामध्ये जेव्हा आपण विशेष प्रकारचे घटक वापरू तेव्हा अल्फा किरण पवमान सोमा हे देवता प्रगट होणार आणि जे गॅमा बॅटा किरण आणि जे काही तुमचं अल्फा जे तुमचे ऑक्सिजन रहित जीवाणू जिवंत राहणारे आहेत त्यांचा नाश होतो, ते संपून जातात आणि मग ह्या गावामध्ये ऑक्सिजन धारण करणारे जीवाणू अल्फा किरण
हे गावावर पसरतात. आणि मग तो झेंडा जो गावचा देवळा लावला आहे तो पुन्हा भगवत तसा तसा होतो. ते गाव पुन्हा गावात यायचं, शिरूमधली मंडळी पुन्हा त्या गावात राहायची. असा पूर्वी या ठिकाणी नियम होता. म्हणजे पारंपरिक काळापासून या झेंड्यांचं निरीक्षण भगवत व हिंदू धर्माच्या देवाला काय आहे याचं कारण आहे. आता तुम्ही भगवे कपडे घालाय, साधू आपले भगवे कपडे घालतात, साधू घालतात तर लोक बी घालतात. मग हा साधू आपल्या गावामध्ये फिरतो, भगवे करून बसलेला असतो आणि तो गावभर भिक्षा मागून फिरतो. भगवे कपडे रुबाबदार असतात त्याला, आणि तो आपला बसला असतो, देवळात जाऊन चिंतन करतो. पण जेव्हा त्याच्या शरीराचे कपडे, भगवे कपडे जेव्हा पांढरे व्हायला लागतात, तेव्हा गावची मंडळी विचार, मान्य महाराज तुमच्या अंगावरचे कपडे पांढरे व्हायला तुम्हाला काय होतंय? मग तो सांगतो माझ्या भाग दुखतोय, तो भाग दुखतोय, असं व्हायला लागलं. तेव्हा जी दानकार मंडळी किंवा ज्योतिषाचार्य जी मंडळी होती त्यांनी विचार केला की आता या ठिकाणी धोक्याचा भाग सुरू झालेला आहे. तेव्हा ते साधू बिधू सगळे गाव सोडून पुन्हा बाहेर जायचे, पुन्हा भगवे कपडे घालायचे, पुन्हा होम हवन करायचे, सोमरस प्यायचे, कंदमुळं खायचे, आणि पुन्हा भगवे कपडे जसे तसे चांगले दिसायला लागले. मग पुन्हा गावात यायचं, म्हणजे त्यांच्या अंगावरून ते रोग संपला, निघून गेलेला आहे. म्हणजे अणुबॉम्बचे जे परिणाम झालेले होते ते संपले. तसा हा जो हातामध्ये तांबडा धागा आहे अनंत, हा वर्षभर जसा ते तसा राहायला पाहिजे. तेव्हा आपल्या शरीरावरती अणुबॉम्बचा काही परिणाम होत नाही, होणार नाही, असं पारंपरिक वेदामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून ह्या सोमरसा रंग हिरवट आहे, आणि तोच पुन्हा रंग जेव्हा त्याचा गुळ बनतो त्या ऊसाचा, तेव्हा त्याचा रंग तांबडा होतो. तो तांबड्या रंगाचा जो गुळ आहे तो आपल्या घरात आणून ठेवला जायचा पूर्वी, आणि तो 2 वर्ष 3 वर्ष तसाच ठेवायचा. मग त्या गुळ ठेवल्यानंतर त्याचे दर महिना 2 महिने तपासणी व्हायची. त्या गुळाकडे पाहायचं, तो गुळ म्हणजे अरे हा गुळ आहे ना तांबडा पांढरा व्हायला लागला, राव धोका होण्याची शक्यता आहे, पळा घर सोडून. आणि मग पुन्हा तिथं दुसरा गुळ ठेवायचा, काय होम हवन जप जापे करून ब्राह्मण बोलून विधी करायचा, आणि तो गुळ पुन्हा तांबडा गुळ ठेवायचा. तांबडा गुळ जो आहे गुळ ठेवलाय भगवा, तो पुन्हा तसा राहिला, त्याचा दोष नाही. म्हणून आपल्या शरीरामध्ये आपल्या आसपास पुढे ग्यामाचे आणि त्या अक्षररहित जंतू नाहीत, हे सिद्ध झालं. असं व्याधामध्ये पूर्वी असायचं. प्रत्येक गावात होम हवन व्हायचं, प्रत्येकाच्या घरी अग्निहोत्र असायचं, प्रत्येक हिंदूंच्या घरी अग्निहोत्र असायचं. त्यामुळं कोणी आजारी पडत नव्हतं, कोणाच्या घरामध्ये रोगराई येत नव्हती, कोणाच्या घरात काहीच नव्हतं. आता अग्निहोत्र काय म्हणजे कसं करायचं? आता हे शहरामध्ये आपण राहतोय, तर दत्त महाराजांनी अग्निहोत्रांचा सोपा मार्ग सांगितला की कापराची वडी घ्यायची, त्याच्यावर 3 तीळ ठेवायचे आणि काळे तीळ पेटवायचं, झाला अग्निहोत्र. कारण तिळामध्ये जो गुणधर्म आहे तो गुणधर्म सोमरसाचा आहे, आणि त्यामुळं अक्षररहित जीवाणू गॅमा आणि बेटा किरण आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाहीत, आपल्या शरीरामध्ये प्रवेश करू शकत नाही, आपलं आरोग्य व्यवस्थित राहतं. मग यावेळेला नेमकं काय होतं? यावेळेला आपल्या शरीरामध्ये जास्त प्रमाण वाढतं, अल्फा किरण वाढतं, नंतर प्रमाण सोमाचं म्हणजे अवस्थे निर्माण वगैरे प्रवेश होतो. आणि यावेळेस काय होतं? आपल्या शरीरातलं जे ऑक्सिजन घेणारे जीवाणू आहेत त्यांची वाढ होते. नंतर या ठिकाणी अल्फा किरणचा प्रवास वाढतो, आणि जास्त प्रमाण वाढते. 3 झालं की आपल्या शरीरामध्ये, घरात, मानवात, समाजात सुख शांती नांदते. असे मग झाडं, पशु पक्षी या सर्व ठिकाणी याचा यज्ञ केल्यानंतर परिणाम होतो. आता आपण कल्की दत्त मंदिरात यज्ञ चालू करा 1945 सालापासून, तेव्हा या ठिकाणी जो परिणाम आहे, जवळजवळ 50 किलोमीटरमध्ये या ठिकाणी रोगांचं प्रमाण फार कमी आहे, आजारी माणसं फार कमी आहेत. कारण याच्यातून निघाला जो प्रकाश लहरी आहेत त्या प्रति सेकंद 3 लाख किलोमीटर वेगाने बाहेर पडतात.
जरी कोणी इथे येत नसलं तरी त्यांना सुख समाधान मिळतं, पाऊस वेळेवर पडतो. आता या ठिकाणी आपल्याला ह्या अणुबॉम्बचं वेद मंत्र तगट याच्यामध्ये असं काय वैशिष्ट्य आहे की या अणुबॉम्बला विरोध करेल? तर याच्यामध्ये आता सारांशपणे बोलतो, ज्याचा एबी रक्तगट आहे त्याच्यामध्ये ओम गणेश अँटीजन आहे. हा जो ओम गणेश अँटीजन आहे तेव्हा आपण आपल्या गटाबरोबर देवाची भक्ती करू, गणपतीची अथर्वशीर्ष म्हणू, मंत्र म्हणू किंवा पोथ्या वाचू किंवा जप करू. त्यावेळेस ओम अँटीजन गणेशाचा जो आहे तो शरीरामध्ये म्हणजे मोठा मोठा होत चालतो फुग्यासारखा, आणि त्यामुळं आपल्या शरीरामध्ये अल्फा किरण, पवमान, सोमा देवता आणि अक्षण धारक जीवाणू प्रकट होतात. आणि होम अँटीजन जो आहे गणपतीचा तो शरीरामध्ये गॅमा, बेटा आणि अक्षणरहित जे जीवाणू आहेत त्यांना प्रवेश करून देत नाही. म्हणजे हा होम एबीचा अँटीजन महत्वाचा. आता वो रक्तगट आहे त्याचा सुदर्शन विष्णू तत्वाचा अँटीजन आहे. जेव्हा आपण विष्णू भक्ती करू वो वाला तेव्हा त्याच्या शरीरात जो सुदर्शन ओम अँटीजन आहे तो पॉवरफुल म्हणजे शक्तिशाली बनतो. तो सुद्धा पवन, सोमा देवता, अल्फा किरण, नंतर आपल्या शरीरामध्ये अल्फा किरण निर्माण करतो आणि त्याच्यामुळं जास्त वाढवतो. त्यामुळं आपल्या शरीरावरती अणुबॉम्बचा काही परिणाम होत नाही त्या ओ गटावरती. आता तुमचा रक्तगट ए आहे त्याचा जो ओम अँटीजन तो शिवलिंग आहे. हे शिवलिंग जे ओम अँटीजन आहे, जेव्हा आपण शंकराची भक्ती करू त्या गटावरचा मनुष्य, तेव्हा शिवलिंगाचा जो अँटीजन आहे त्याचा पर्सन होऊन तो फोकस चालतो, शरीर व्यापतो. त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये पवन, सोमा देवता, अल्फा किरण आणि जस त्यांचं प्रमाण वाढतं. त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये अल्फा किरण निर्माण झाल्यानंतर गॅमा, बेटा किरण, अणुबॉम्बचे घातक किरण, नंतर तुमचे अक्षर न घेऊन जगणारे जीवाणू यांचा नाश होतो, त्यांना शरीरात प्रवेश मिळत नाही. आता बी रक्तगट याचा जो अँटीजन आहे तो सूर्याग्नी चक्रासारखा आहे. आणि याचे जो आपण भक्ती करू, सूर्यनारायणाची भक्ती करू, तेव्हा आपल्या बी रक्तगटवाल्या माणसाच्या शरीरामध्ये हा जो ओम सुदर्शन चक्र अँटीजन आहे, सुदर्शन चक्र म्हणजे अग्निचक्राचा, तो शरीरात मोठा प्रवेश करून सगळ्या पेशी सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये पवन, सोमा देवता त्या गटात अल्फा किरण आणि अक्षण धारण करणारे जीवाणू प्रकट होतात. त्यामुळे या शरीरामध्ये गॅमा, बेटा आणि अक्षण हे जीवाणू प्रवेश करीत नाहीत. तेव्हा अणुबॉम्बच्या महाभयंकर तत्वातून आपण वाचू शकतो. आता ये रक्तगटाचा गायत्री छंद षडजा स्वर हा मंत्र आहे. ओ रक्तगटाचा अनुष्ठप छंद गांधार स्वर हा मंत्र आहे. म्हणजे आणि ये रक्तगटाचा बृहत छंद मांदंता स्वर हा मंत्र आहे. बी रक्तगट पंक्ती छंद पंचम स्वर हा मंत्र आहे. त्या दृष्टीने आपण हे मंत्र आपण स्वतः वेदातून म्हणा. आपल्याला माहीत नसल्यानंतर तर वेदांत चार्यका जाऊन म्हणून घ्या, किंवा आपल्याकडे जे विद्वान ब्राह्मण पंडित असतील त्यांच्याकडे मंत्र ऐका. तुम्हाला सुख, शांती, समाधान मिळेल. तुमच्यावर अणुबॉम्बचे परिणाम होणार नाहीत. जगातले सगळे ब्राह्मण किंवा वेदांताचार्यांनी जर विचार केला की आपण आता वेदांचा अभ्यास करू, होम हवन करू, आणि आपण ये बी रक्तगट म्हणजे आणि ओ ये आणि बी ह्या रक्तगटाला अनुसरून वेदातले मंत्र म्हणू त्या म्हणायला लागले, तर या जगामध्ये संपूर्णपणे अणुबॉम्बचं उच्चाटन होईल. गॅमाने बेटा किरण येणार नाही, जग बुडणार नाही. आपण अणुयुद्ध जिंकतो. वेद मंत्र अणुयुद्ध जिंकणे या पद्धतीचे या ठिकाणी उत्तर
आपण संशोधन 1960 सालापासून करीत आहोत. माझ्याकडे 2-4 माणसं आली, म्हणले महाराज हे तुम्ही दिलेला धागा पांढरा झाला हो. मग आम्ही त्यांना डॉक्टरकडे नेऊन तपासणी केली, तेव्हा त्याच्या शरीराला जस्त कमी झालं होतं, अल्फा किरण कमी झालं होतं आणि शरीरामध्ये म्हणजे अक्षररहित जीवाणूंची वाढ झाली. गेमाने बॅटॅकने त्याच्यावर मारा व्हायला लागला आणि जगणं शक्य नाही असं वाटलं. मग त्याला आम्ही सांगितलं तुला आता आम्ही काय ट्रीटमेंट देणार आहोत, ती ट्रीटमेंट तुम्ही घेतली तर तुम्ही याच्यामध्ये जिवंत राहू शकता आणि वाढता. त्याच्यामध्ये मका खाणे, वाटाणा खाणे, हरभरे खाणे, कांदा खाणे, सुरण, अक्रोड, काजू, खोबरे सुके, बदाम आणि शेंगदाणे यांचा आहार सतत ठेवायचा. कारण ह्या आहार ठेवला तुम्ही याच्यातून रोज एक धागा एक तरी पदार्थ खाल्लाच पाहिजे. आणि हा पदार्थ खाल्ल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये जास्त प्रमाण वाढेल. ते वाढल्यानंतर अल्फा किरण वाढेल. ते वाढल्यानंतर तुमच्या शरीरात अक्षरांचे जीवाणू वाढतात. ते झाल्यानंतर तुमचा पवमान सोमा परमात्मा हृदयात येतो. कळकी दत्त काय म्हणाले, जो माझ्याशी एकनिष्ठ त्याच्या हृदय मी परमेश्वर कल्की दत्त म्हणजे पवमान सोमादेव अशा दृष्टीने त्यांनी आपली घोषणा केलेली आहे. तर हे जे तत्व आहे ते अंगीकार करा, प्रयोग करा, तपासून पहा आणि मग त्याला हे जे ट्रीटमेंट दिली कांद्याचा रस प्यायला, तरी तर दोन महिने कांदे खाल्ले त्या माणसांनी आणि मग त्यांची प्रकृती सुधारली. मग डॉक्टर दाखवलं, तपासले, सगळे जस्त शरीरात व्यवस्थित, लोह जस्त तांबे सगळे व्यवस्थित, कुठेही दोष नाही. माणूस सुधारला. हातामध्ये तांबडा धागा बांधला, पुन्हा तो तांबडाच राहिला, म्हणजे तो पांढरा पडला नाही. अशा दृष्टीने अणुबॉम्बचं जे युद्ध आहे ते आपण आता जिंकलेलं आहे, जिंकतोय. प्रत्येकाने दररोज काय खाल्लं पाहिजे पुन्हा एकदा सांगतो. मका खाल्ली पाहिजे, वाटाणा खाल्ला पाहिजे, हरभरे, कांदा, सुरण, अक्रोड, काजू, खोबरे, बदाम आणि शेंगदाणे यापैकी एक पदार्थ रोज खाल्लाच पाहिजे. तेव्हा तुमच्यावरती अणुबॉम्बचे कुठलेही किरण हल्ला करणार नाहीत आणि तुम्ही कुठेही जरी फिरला अणुबॉम्बच्या युद्धात तरी तुम्हाला फायदा होईल. आता ज्या ज्या ठिकाणी अणुबॉम्ब पडले त्या ठिकाणी आंधळी, पांगळी किंवा अजूनही काही संतती निर्माण होते. त्या ठिकाणी तुम्ही हा प्रयोग करा. ज्यांना आंधळी पांगळी संतती होती त्या भागात अणुबॉम्बच्या किरणामुळं, त्याने या ठिकाणी मका, वाटाणा, हरभरे, कांदा, सुरण, अक्रोड, काजू, खोबरे, बदाम आणि शेंगदाणे याच्यापैकी त्यांना अर्ध्या, म्हणजे ज्या ठिकाणी आंधळी पांगळीमुळे जन्मात येणार नाहीत. कारण आंधळी पांगळी जन्म येते याचं कारण गॅमाने बॅटा किरण शरीरात शिरल्यानंतर शरीरातले काही अवयव नष्ट होतात, त्यामुळे तशी परिस्थिती. आणि आपल्या शरीरात ते किरण येऊनच द्यायचे नाहीत. हे धान्य, हे पदार्थ खाल्ल्यानंतर म्हणजे मग आपला आंधळी पांगळी लोळी संतती मग होणार नाही, दृढ तयार होते. कारण आपण याच्यावरती 8 सालापासून प्रयोग करतो आणि ज्याचा मला जेवढा स्वानुभव आलाय त्याच्याला जवळजवळ काही भाग मी तुम्हाला सारांशपणे सांगतो आहोत. याच्यावर अजून संशोधन चालू आहे आणि तुम्ही पण मदत करून हे संशोधन करण्याकरता सर्व शास्त्रांनी मला मदत करा किंवा माझं म्हणणं ऐकून घ्या. याप्रमाणे उपचार करून तुमचा अनुभव सांगा. जगातल्या सर्व शास्त्रांना माझं आव्हान आहे, वेद मंत्र तगट अणुयुद्ध जिंकणे याच्याशिवाय जगाला पर्याय नाही आणि ते जिंकल्यानंतरच आपल्याला सुख शांती मिळेल, तशी मिळू शकणार नाही. हे अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. कळलं? तर त्याच्याकरता आपण हे रोज पदार्थ खाल्ले पाहिजे. आता तुम्ही एखादा विचारला तर एखादा मनात प्रश्न, आमची गुरं कशी काय जगायची, आमची मेंढरं कशी काय जगायची, आमची शेळ्या कशा काय जगायच्या. अहो ऐका, तुमच्या शेळ्या गुरांना सुद्धा धोका पोचणार लगेच सांगतो. कारण या ठिकाणी मका आणि हरभरे हे जे भाग आहे, कांदा, मका जी आहे ही मका प्रत्येकाने आपल्या गुरांना गायांना घालायची. आता काय काय गाय दूध देत नाहीत, काय काय गाया गावावर राहत नाहीत, ते यांना मका द्यायची. म्हणजे मका भिजून द्या,
किंवा मका पेरून तिचं पीक काढा, हिरवागार चारा द्या. या दोन्ही गोष्टी तुम्ही मेंढरा, शेळ्या, गुरा, कोंबड्या सगळ्या प्राण्यांना द्या. मका अणुबॉम्ब जरी उद्या पडला तर त्या प्रत्येक प्राण्यामध्ये जस्त तयार होतं आणि मग त्याच्यामध्ये ऑक्सिजन धारण करणारे जीवाणू तयार होतात. नंतर अल्फा किरण तयार होतं आणि मग पवमान सोमाची शक्ती प्राप्त होते. मग तुमचे हरण, पशु, पक्षी, गाया, वासरं यांना धोका पोचत नाही. एका जणाची गुरं काय मरत आणि ती पांढरी पडत, जिबा पांढरी व्हायच्या आणि मारायची. मग ते म्हणलं जिबा पांढरी होऊन का मारतात ते? डॉक्टर इलाज केला, हे केला, म्हणजे यांना काय रोग आहे, त्याचं रोग निदान होईना. तर मी 1961 ते 22/3/68 पर्यंत सरकारी दवाखान्यात डॉक्टर होतो. तेव्हा मी त्या ठिकाणी गेल्यानंतर म्हणलं बाबा हे जे आहे ना, यांच्या शरीरावरती गॅमा आणि बॅटा किरणांचा परिणाम होत आहे. अणुबॉम्बच्या लहरी आल्यात. तुम्ही यांच्या गळ्यामध्ये तांबडे धागे बांधा. तांबडे धागे बांधल्यावर ते पांढरे पडायला लागले. मग यांना म्हणलं तुम्ही आता यांना मका चारा. मग मकाचा पेरलेली मका आणली, चारा, आणि त्याला चारलं. काय काय म्हणजे मका भिजून चारली. असं 8-10 महिन्यावर प्रयोग केल्यानंतर त्या गुरांच्या जिभा पांढऱ्या झालेल्या, जिभा पुन्हा लाल झाल्या, व्यवस्थित जागेवर आल्या. मग डॉक्टरकडून तपासणी केली. डॉक्टर सांगितलं ओके, आता ही व्यवस्थित जीवन झालेलं आहे, त्यांना काय धोका नाही. शेळ्या, मेंढ्या, गुरं जगली. तसे प्रकारचे मका ही जी वस्तू आहे हे मानवाला आणि सर्व जगातल्या प्राण्याला तारक आहे. मी एक म्हणला महाराज, अहो एक महत्वाचा मुद्दा असा आहे, हे आमचे शेताबाळे झाडं, पशुपक्षी, पेरलेले आंबे आहेत. मग हे आंबे आहेत, हे आंबे कसे वाचवायचे? मग या आंब्याला काय करायला पाहिजे? तर आंब्यासुद्धा आंब्याच्या खोडाला मकाचा भुसा पेरायचा, पीठ. त्या तुमच्या झाडावरतून मक्याचं पीठ टाकलं की त्या झाडामध्ये जस्ताचं प्रमाण वाढणार, त्यात अल्फा किरण तयार होतं आणि मग त्या झाडाला अणुबॉम्बच्या किरणांचा कुठलाही परिणाम होत नाही. एकाची झाडं दरवर्षी काळी म्हणजे जळून जायचे, पुन्हा पडायचे, जळून जायचे, पुन्हा पडायचे. असं बऱ्याच ठिकाणी बरीच झाडं पाहिली. बागची बाग असा. मी मला बाबा त्याला तुम्ही खत घालताय, पाणी घालताय, डॉक्टर आणले, इंजिन आले, म्हणते होम हवन करायचं. होम हवन केलं. त्याच्यानंतर मक्याचं खत तयार केलं चांगलं पद्धतशीर आणि चांगलं प्रत्येक झाडाच्या अंजिराच्या खोडांना घातलं. सत्य घटना आहे. आणि त्याच्यानंतर ते जे वाळून जात होती झाडं ती पुन्हा हिरवी झाली आणि त्यांना भरपूर अंजीर आले. ट्रकचे ट्रक अंजीर निघायला लागले. याचं कारण का? तर त्या झाडामध्ये तुम्हाला जस्ताचं प्रमाण वाढलं पाहिजे, तेव्हा पीक येणार. ज्वारी पेरायचे, खत करायचे, तर खतामध्ये सुद्धा तुम्हाला मक्याचं पीठ पेरायचं शेतामध्ये, वाटाण्याचं पीठ पेरायचं शेतामध्ये, हरभऱ्याचं पीठ पेरायचं शेतामध्ये, नंतर नारळाच्या ज्या जावळ्या किंवा फांद्या आहेत त्याचं खत तयार करून शेतात टाकायचं आणि पेरायचं. कारण त्या ज्वारीमध्ये याच्यामध्ये जास्ताचं प्रमाण वाढणार, बाजरीचं प्रमाण वाढणार बाजरीमध्ये, आणि मग ते धान्य पीक येणार. ते धान्य खाल्लं तुम्हाला अणुबॉम्बचे परिणाम होत नाहीत. किती अणुबॉम्ब पडत आहे काय होत नाही, घाबरू नका. आता सांगितले पदार्थ पुन्हा सांगतो, लिहून घ्या नाही तर पुन्हा ऐकत जा. मका, वाटाणा, हरभरे, कांदा, सुरण, अक्रोड, काजू, खोबरे, बदाम आणि शेंगदाणे यापैकी रोज एक पदार्थ मुठभर खाल्लाच पाहिजे प्रत्येकाने. तेव्हा उद्या जरी बॉम्ब पडले, अणुबॉम्ब जगामध्ये, तर तुमचं कुत्रं सुद्धा मरायचं नाही. लक्षात. इतका महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे. वेदामध्येही पूर्वीच्या ऋषीमुनी जे काय साधन करत ते सांगितलेलं आहे. तेव्हा आज थोडक्यात सांगितलेला आहे सारांश. आणि या दृष्टीने आता आपल्याला आपल्या शहरामध्ये खरोखर जस्त आलं का नाही, किती टक्के आहे याचं एक मोजमाप सांगतो. व्होल्टेज नंबर 3, 1 नंबर लोह, नंबर 2 तांबे, नंबर 3 जस्त.
म्हणजे 3 नंबरचं व्होल्टेज आपल्या शरीरामध्ये आहे, त्याच्यात आपल्याला आपल्या शरीराला जास्त कळणार. मग आपला समजा 3 नंबरचा व्होल्टेज 10 mm आला, तर आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन तयार करणारे जीवाणू आहेत. नंतर आपल्या शरीरामध्ये अल्फा किरण आहेत, पवमान सोमा आहेत, आणि आपल्या शरीरावरती गॅमा आणि बेटा आणि ऑक्सिजन न घेणारे कुठल्याही जीवाणूंचा काही परिणाम झाला नाही, ते निघून गेलेले आहेत. जर समजा 5 mm आपला 3 नंबर व्होल्टेज आला, तर आपल्या शरीरामध्ये 50% अल्फा किरण आहेत, 50% ऑक्सिजन घेणारे जीवाणू आहेत, 50% पवमान सोमा आहे, आणि 50% आपल्या शरीरामध्ये गॅमा आणि बेटा किरण आलेलं आहे. 50% आपल्या शरीरामध्ये 50% काय आलेलं आहे की ऑक्सिजन न घेणारे जीवाणू. त्यामुळं आपलं कायम दुखणार, कायम त्रास होणार. हे असं होऊ नये म्हणून तुम्ही दररोज सांगितलेले पदार्थ खाल्ले पाहिजेत. पुन्हा सांगतो, ऐका. मका, वाटाणा, हरभरे, कांदा, सुरण, अक्रोड, काजू, खोबरे, बदाम आणि शेंगदाणे. हे जे 10 पदार्थ अत्यंत महत्त्वाचे, याच्यापैकी एक पदार्थ रोज खाल्ला पाहिजे. गुरांना मका घाला, म्हणजे तुमची गुरं अणुबॉम्बला बळी पडणार नाही. शेळ्या मेंढ्यांना मका चारा मुठमुठ आठवड्यातून 2दा, म्हणजे त्यांना कुठला रोग येणार नाही. झाडांना मक्याचं मक्याच्या पिठाचं खत घाला, जवारीला मक्याच्या पिठाचं खत घाला, मक्याचं पीठ प्यारा खताबरोबर, म्हणजे तुम्हाला. आणि त्या झाडांच्या मध्ये अल्फा किरण जास्त आल्यानंतर त्या झाडं सुद्धा जगू शकतात, त्यांना सुद्धा जीवन आहे. हे संशोधनाचा विषय आहे. आता 3 नंबरचा व्होल्टेज आधी कोणी आपला आला, तर आपल्या 50% शुभ, 50% धोका, अशा दृष्टीने आपलं जीवन चालू आहे. मग डॉक्टरकडे जाऊन तात्पुरता लगेच इलाज करा, जस्त की ते तपासा आणि त्याचं ट्रीटमेंट घ्या डॉक्टरकडून, आणि जस्त हृदयाचं 3 नंबरचं व्होल्टेज सुधारून घ्या, म्हणजे तुम्ही अणुबॉम्बच्या तडाख्यातून सुधारू शकता. आता या ठिकाणी जेव्हा निगेटिव्ह 3 नंबर येईल, तेव्हा आपल्या शरीरामध्ये प्राणवायू करणारे सगळे जाणार, ऑक्सिजन निर्माण करणारे कोणी असणार नाही, अल्फा किरण नाही, पवमान सोमा नाही. फक्त आपल्या शरीरामध्ये नेमकं काय आहे, त्या माणसाच्या शरीरात ऑक्सिजन न घेणारे जीवाणू, गॅमा आणि बेटा किरण येणार. एक भला मोठा श्रीमंत माणूस होता, आणि ते सकाळी म्हणजे महाराजाच्या शरीरात कुठली हालचाल होत नाही. आलं दत्त कलकत्ता मंदिरामध्ये. मी म्हणलं, बाबा ठीक आहे, मला तुमचा इशीज दाखवा. तो पाहिल्यानंतर 6 बटणं जी होती किंवा त्याला जोड बटणं जी, ती सगळी निगेटिव्ह. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये गॅमा बेटा किरण आलेलं आहे, तुमची जीभ पांढरी झालेली आहे, शरीर पांढरं पडायला लागलेलं आहे, आणि दुसरा तुमच्या शरीरामध्ये ऑक्सिजन हे जीवाणू आलेले आहेत, त्यामुळे धोका निर्माण झालेला आहे. यातून तुम्हाला हे व्होल्टेज पॉझिटिव्ह व्हायला पाहिजेत, आणि पॉझिटिव्ह होणे फार अवघड आहे. मग तुम्हाला त्यांना सांगितलं पाहिजे, पदार्थ आता सांगितलेत त्याच्यापैकी एक पदार्थ खा. मका, वाटाणा, हरभरे, कांदा, सुरण, अक्रोड, काजू, खोबरे, बदाम आणि शेंगदाणे. त्याने आपल्या या ठिकाणी दररोज भरपूर शेंगदाणे खायला सुरुवात केली, आणि मग ते कार्डिगाम पॉझिटिव्ह झाले, म्हणजे आज इकडं आले. मग त्याच्या शरीरामध्ये पुन्हा ऑक्सिजन धारण करणारे जीवाणू आले. नंतर गॅमा बेटा किरण बाहेर निघून गेले, अल्फा किरण प्रगट झालं. सक्तर जीव तांबड्या पांढऱ्या प्लेटलेट पेशी चांगलं काम करायला लागल्या, लढव पेशी का लढू लागल्या, आणि जीवन सुरक्षित झालं. अशा दृष्टीने काय काय उदाहरणं आपल्या घडले, थोडक्यात सांगितलेलं आहे. तेव्हा आपला आजचा विषय काय आहे, हाच विषय आता बरेच दिवस चालणार आहे. पवमान सोमा म्हणजे सोमरस पिणे. म्हणजे या ठिकाणी स्वयंभू कल्की दत्त परमेश्वर अवतार, वेद मंत्रक्त गट, अणुयुद्ध जिंकणे, आपण जिंकू, आपला धोका होणार नाही, हे सांगणारे जे लोक सांगतात ना, जग मारणार आहे,
मी तारून दाखणार आहे. मैं आ रहा हूं, डरो मत. मी आलो, घाबरू नका. ओम श्री अमृत मंथनेश्वर कल्की दत्त महाराज की जय. ओम स्वयंभू महापंचसागरेश्वरी महादुर्गा शाकंभरी माता की जय. सर्व देव देवता की जय. साधु संतन की जय. धर्म की जय. हरिओम दत्त. ओम शांति शांति शांति.